अस्सलाम वालेकुम, मेरा नाम नदीम मेमन है और अक्सरियत बचपन से मैंने एक लाइन हमेशा लोगों को सुना है, वो ये है, ले लिया होता तो अच्छा होता। तो इसी प्रॉब्लम का सॉल्यूशन निकालने के लिए हमने फ्रॉम मुमरा टू शिलफाड़ा करके बहुत सारी प्रॉपर्टीज आपके लाई है और स्पेशलिटी हमारी ये है कि हम सहूलत पर घर देने के लिए कोशिश करते हैं लोगों को। हमारी प्रॉपर्टी जो है वो रेडी टू मूव भी है, अंडर कंस्ट्रक्शन भी है। अगर किसी को 3 साल में पोजीशन चाहिए वो भी अवेलेबल है, 1 साल में चाहिए वो भी अवेलेबल है, रेडी टू मूव चाहिए वो भी अवेलेबल है, बैंक लोन फैसिलिटी भी अवेलेबल है, पिकअप एंड ड्रॉप, सबसे बेस्ट पार्ट पिकअप एंड ड्रॉप भी अवेलेबल जो मोबाइल में शायद ही कोई देता है। और मोर इन्फॉर्मेशन के लिए इस नंबर पर कॉन्टैक्ट करें, नंबर बिजी आए तो व्हाट्सएप में मैसेज करें। हिंदुत्व के डेफू पोस्टर बॉय नीतीश राणे का एक और विवादित बयान, पुलिस को 24 घंटे छुट्टी पर भेज दो, हिंदू अपनी ताकत दिखा देंगे। रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। देश में और खासकर अब महाराष्ट्र राज्य में बिगड़ते सांप्रदायिक माहौल में बीजेपी के कनकवली के विधायक नीतीश राणे, जो अब खुद को हिंदुत्ववादी पोस्टर बॉय के रूप में अक्सर पेश करते हैं, जहां वातावरण, जहां माहौल खराब नहीं होगा वहां नीतीश राणे चले जाते और माहौल कैसे खराब होता है। अब वो कहते हैं कि मुझ पर अनर्गल आरोप लगाए जा रहे हैं और काफी सारी अपने बचाव में वो बातें कहते हैं। लेकिन हाल ही में 19 सितंबर सांगली में फिर एक बार एक हिंदू सकल समाज का मोर्चा था और इसमें एक कोई ज्ञानेश्वर महाराव करके कोई महाराज है, उन्होंने कुछ विवादास्पद वक्तव्य किया है, तो उन पर कार्रवाई करना और अन्य कई मांगों को लेकर एक निषेध मोर्चा था। उस मोर्चे के बाद हुई सभा में नीतीश राणे ने भाषण किया। भाषण में भिवंडी की घटना से लेकर फिर से गुस्ताखे नबी रामगिरी का जिक्र, डॉक्टर जाकिर नाइक का जिक्र और फिर मुसलमानों को बार बार धमकाते हुए, चेतावनियां देते हुए पुलिस को 24 घंटे छुट्टी पर भेज दो, फिर हिंदू अपनी ताकत दिखा देगा, ये धमकी। आधे घंटे का नीतीश राणे का पूरा भाषण है जो पूरा दिखाना संभव नहीं है और आधे घंटे में सबसे पहले आप देखिए कि किस तरह से ये पुलिस वाला बयान नीतीश राणे ने दिया है। यानी कि अब कहने भर के लिए इस देश में संविधान और कानून का राज है। जनप्रतिनिधि अपने आप को जनप्रतिनिधि की जगह वो एक समाज विशिष्ट का प्रतिनिधि अगर कहलाएगा तो फिर इस देश में संविधान और कानून का राज कहां से चलेगा। उसके बाद आपको बता दें कि कई इस आधे घंटे के भाषण में नीतीश राणे ने विवादित वक्तव्य किए हैं, जैसा ये पुलिस वाला किया है। उसी तरह से छत्रपति संभाजी ब्रिगेड जो है, संभाजी महाराज ब्रिगेड, ये संगठन जो है, जो छत्रपति संभाजी महाराज की मौत को लेकर के अनर्गल इतिहास रचा गया है, उस इतिहास को गढ़ करके बताया गया है, उसका खुलासा करती है। मुसलमानों के प्रति फैलाई जा रही नफरत को रोकने का काम करती है छत्रपति संभाजी ब्रिगेड। तो इस संगठन को लेकर के भी अब शब्दों का इस्तेमाल नीतीश राणे ने किया है। सावधानी बरतते हुए वो भी हिस्सा हम आपको भाषण का सुना रहे। ह्यांच्या धमक्याला भीक देणारे आम्ही लोक आहोत का? ह्याच्यातले कुठले तर आम्ही सांगतो, या चला या पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी मी देतो, तुम्ही तुमची ताकद दाखवा आणि हिंदू म्हणून आम्ही आमची ताकद दाखवायला मैदानामध्ये येतो आणि मग आम्हालाही बघायचंय त्या दिवसाच्या नंतर दुसरी सकाळ हिंदू बघतात त्या मुसलमान बघतात हे आम्हालाही बघायचं आहे। उगाच आमच्या देशामध्ये वातावरण खराब करू नका। तुमच्यातले जे जिहादी आहेत, जे ह्या राष्ट्राच्या विरोधी अतिरेकी कारवाया करतात, जे तुमच्या मशिदीमध्ये हत्यारे ठेवतात, त्या जिहाद्यांना पहिला आवरा। त्या जिहाद्यांच्या वर आम्ही बोलतोय आणि तुम्हाला त्या जिहाद्यांना आवरायला जमत नसेल ना तर 1 दिवस शुक्रवारी सुट्टी घ्या, त्या लोकांना साफ करून देण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल। आम्हाला माहिती आहे ते कुठे कुठे बसतात, कुठे कुठे ढुंगणवरती करतात, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे। नाही सोडणार एकाला पण, होऊन दे आमच्या रामगिरी महाराजांना काही, कोणी त्या लोकांना एक दगड ते एक तरी त्यांच्या केसाला धक्का लागला ना, तुमच्या शरीरावर एक केस ठेवणार नाही। आजच्या निमित्ताने तुम्हाला शब्द देऊन जातो, एक केस ठेवणार नाही। मग काय करायचं ते करा, शेवटी आमच्या धर्माचा विषय आलेला आहे। काय पाहिजे ते तुम्ही बोलाल आणि आम्ही हिंदू समाज म्हणून काहीच करणार नाही। हिंदू समाजाने पण थोडा विचार केला पाहिजे। अहो कशाला सहन करतोय, किती सहन करतोय? त्यांच्या ईदचे मिरवणुका 0 दगडफेक, आमचे 11 जागे दगडफेक। वा,
हा कडवटपणा आपल्यामध्ये कशाला आहे? कधी येणार आहे? कधी आपण त्याला संदेश देणार आहे की आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहाल तर आम्ही तुमचे डोळे ठिकाणावर ठेवणार नाही? हा संदेश देण्याची गरज आहे बांधवानो, हा संदेश देण्याची गरज आहे. नाहीतर असाच आपण एक एक दिवस चालत राहिलो तर उद्या आपल्या माता भगिनींना रस्त्यावर चालणं पण शक्य होणार नाही. की हिंदूंना मुसलमानांकडून भीती नाही, हिंदूंना हिंदूंकडूनच भीती आहे. हे अशा कार्टे आणि आपल्या धर्मावर सोडलेले आहेत. कुठल्या तरी आमच्या छत्रपती संभाजी राजांच्या नावाने कुठल्या तरी ते ब्रिगेड सुरू केलेलं आहे. अरे पहिले संभाजी राजांना तरी ओळखा, त्यांचे विचार समजून घ्या आणि मग त्यांच्या नावाने संघटना चालवा. आणि नंतर हे असे येऊन तुमच्या समोर भाषण करतात. फार मोठे नेते बसलेले हो जे आपल्या स्टेजवर जाणते राजे. त्याच्यानंतर गेले 32 वर्षानंतर लालबागच्या इथे पाय पडायला आमच्या गणपतीकडे माथा टेकवायला गेले. पण एका तोंडाने सांगता आले नाही, ए महाराज तुझा थोबाड बंद कर नाही तर तुला इथून जायला देणार नाही. ह्याचमुळे हिंदूंना त्रास होतो. तुम्हाला सांग, याचमुळे त्रास होतो. त्या महाराजला कळलं पाहिजे. तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो, हे चुकून अगर त्यांनी मोहम्मद पैगंबराबद्दल असं काहीतरी घाणेरडं बोलला असता आतापर्यंत त्या ज्ञानेश्वर महाराजची अंतयात्रा निघाली असती. अंतयात्रा